पाहू शकता आपण सलगरे भागात आलोय प्रकाश कांबळे यांचा कळप पाहण्यासाठी. परंतु याच्यात तिघांच्या मिक्स आहेत ना, गुड्डू कांबळे, गिरमल कांबळे आणि तुमच्या तिघांच्या मिक्स आहेत. आता तुमच्या किती गाय आहेत आता? त्यांच्या 2 आहेत. नाही तुमच्या? आमच्या 9 आहेत. 9 आहेत. आणि वासरा सकट म्हणजे आता गाभण किती आहेत? 14-15 आहे ते वासरा सकट. नाही गाभण किती गाय आहेत 9 मधल्या? 4 आहेत. 4 4. आणि वेलेले किती? येलेले एक आहे. एक आहे का? हां, आपलं नाव सांगा मालक. सदाशिव कांबळे. प्रकाश सदाशिव कांबळे, राहणार सलगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. राईट. किती वर्षापासून गाय सांभाळत आहे? हे 40 वर्ष. 40 वर्ष झाली. हे येऊन आता नाही किती वेळ आला विली आता ही? म्हणजे असं म्हणतात. हां, कालोड आहे खाली? 7-8 याला येईल. 7-8 वेळा. आता ही कुठल्या वळूची कालोड आहे? 10 वेळा येईल. नाही ही कालोड कुठल्या वळूची आहे? हे राजू निंबाळकर यांच्या सोन्याचे काळा मोरा कालोड आहे. किती महिन्याची कालोड ही? हे 3-4 महिने. 3-4 महिन्याची. हां, खोंड विकलं. आता ही किती वेळ त्याला भरली? आता 1 महिना झाला. 1 महिना. कुठल्या वळूपासून भरली? राजू नाही याचा रव्याचा. रवी मैशाळकर यांचा काळा मोरा भरला. हां, आता दुसऱ्या वेताला भरली काय? हा हां, खोंड आहे. हे एक द्यायचा आहे. कुठल्या वळूचा खोंड आहे हा? हे जा राजू लिंबाळकर त्याचा. राजू निंबाळकर यांच्या. ही आहे का त्याची? आहे ते. ही मायलेकर आहेत. काय किंमत सांगताय त्याची? काय 60-70 70,000 सांगताय. ह्या गायचा आहे. लयच गरम दिसते अंगावर ती. चांगली गरम आहे. हिचा हा आहे. ही कुठल्या वळूच आहे? कोणत्या वळूच आहे तो? अंगाला तेवढं आरती ही वे हां, राजू लिंबाळकर. राजू निंबाळकर यांच्या. काय वय आहे त्याचं? त्याचे एक 6-7. 6-7 महिने. काय किंमत सांगताय? त्याचं 80,000 सांगताय. महिना झाला आता इथून. ते राजू लिंबाळकरच. राजू निंबाळकरच्या वळूचीच कालोड आहे. हा खोंड द्यायचा आहे आता. चाललेली सगळी माझी जाती. हम्म. ती गाबाया मथुरी तिचं कालवाड आहे बघा ते गेलं खाली. ही कालोड राजू निंबाळकर यांच्या वळूच आहे. हं? ती आहे त्याची. हां, गया खतरनाक आहे त्या नाही गया चांगली सांभाळले म्हणून. ह्या दोन्हींची शिफ्ट वाकडच झाली ती का जन्मताच? त्या ह्याच्यामध्ये गिरणामध्ये गिरणवणी नाही, इनब्रीडिंगमुळं होतं कधी कधी, किंवा पोटात काय इकडं तिकडं ही झालं तर. शिपूट असंच राहणार मग. काय होत नाही त्याला. काय नाही तसं काय नाही. शिफ्ट त्याला राखडी. आणि ती बी आमची नटी. ही नटी अजून काय गाब गेलं नाही. अजून गाब नाही. ती कालवड आहे बघा पांढरं. ही कुठल्या वळूची होती? ही नटी आमच्या गुंड्याच्या. गुंडू कांबळे यांच्या कुठल्या वळूची होती? ही आपल्या सावळ्याची होती. हा, प्रत्येक कळपात एकतरी सावळ्याची आहेच. आहेत. खूप सुंदर वळू होता का? तर चेहऱ्याला खूप सेम टू सेम सगळ्या एकसारख्या पडल्या त्या कातणीला चेहऱ्याला.
प्रत्येक कळपात ही बी त्या छान आहेत. बैलाचंच आहे. ही पण त्या बैलाची गाय 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 दोन आहे त्या आज आणि गुंडाची बी तशीच आहे. धावून येते ते अंगावर लगेच. या, मधली. आता काय ओके मध्ये झालं. पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार गाय आहेत. हे जर काढा. ही गाभ आहे आता हा कुठल्या ओळूपासून? राजू म्हणतो ह्याचा बैल कुणाचा? काय ते मशाळकरचा. रवी म्हैशाळकर यांच्या बैलाकडून गाभ आहे. किती महिन्याची गाभ आहे? ही 5 महिने झाला. 5 महिने. आणि ही कालवड कुठल्या ओळूची होती? ही गुंड्या ह्यांच्यातल्या. गुंडेच्या. हे ह्याचा काय ते इकला तो काय तर नाव आहे. हम्म. त्या बैलाची होती का? त्या बैला छान आहे चेहरेपट्टीला. खास जरा पवनी पाडल्यावर चकाचक होते त्याने. धुतल्यानंतर पवनी पाडतो की आता जाऊन. पाऊस पडला चांगला तर धुवायची गरज नाही पडायची. होय धुवून निघतील आपोआप. परंतु पावसानं लांबणी केला अजून लिंबाळकरच्यातल्याच आहे काल म्हणजे त्या बैलाचा. राजू निंबाळकरांच्या बैलाच कालवड आहे. त्या बैलाचाच आहे बहुतेक कोळशा बहुतेक. मग तसं झालेलं आम्हाला गैवानी झाले करायचं. पाहू शकता पाऊस नाही काय अशा नाही. प्रकारचे खिल्लार सलगरी खिल्लार आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. राईट. ज्यांना कोणाला खिल्लार कालवड खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा. प्रत्येक कळपाच्या मुलाखती नंबर वाईज सांगतोय, मालकाचे फोन नंबर देतोय. तुम्ही डायरेक्ट कळप येऊन पाहू शकता मालकांशी कॉन्टॅक्ट करून. आणि तुम्हाला आवडेल तसे खिल्लार कालवड बैल खोंड घेऊ शकता. धन्यवाद मालक. धन्यवाद. धन्यवाद.